मी हुमरे बाप्पू साहेब, आपलं दैनिक संघर्षाचा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपण गेवराई शहरातील बायपास या ठिकाणी आहोत. या ठिकाणी संविधान जागर यात्रा गेवराई शहरामध्ये आज दाखल होत आहे आणि या यात्रेचं स्वागत करण्यासाठी गेवराई येथील काही तरुण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जी यात्रा येणार आहे त्या यात्रेमध्ये कोण प्रमुख पाहुणे आहेत आणि कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या यात्रेचं स्वागत करणार आहेत आणि ही यात्रा नेमकी जाणार कुठं आहे आणि या यात्रेचा शेवट कधी होणार आहे आणि कोणत्या शहरामध्ये होणार आहे ते प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपलं नाव सांगावं. आज गेवराई शहरामध्ये संविधान जागर यात्रा येत आहे. या यात्रेचं स्वागत कोणत्या संघटनेने केलेलं आहे? तर ही यात्रा आता कुठे येत आहे गेवराईच्या? यात्रा कुठे जाणार आहे? शेवट कुठे होणार आहे आणि कोणत्या शहरात होणार? किती तारीख? शेवटच्या कार्यक्रमाची तारीख किती आहे? 8 सप्टेंबर. तर आज जो या ठिकाणी यात्रेचं स्वागत करण्यात येत आहे, तुम्हाला कोणत्या संघटनेने पाठिंबा दिलेला आहे? किती करून धन्यवाद. या ठिकाणी जे बी मार्केट जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि ते संविधान जागर यात्रेमध्ये सुरुवातीपासून सोबत आहेत आणि ते आपले आगमन गेवराई शहरामध्ये झालेलं आहे. आपला परिचय सांगावा. जिल्हाध्यक्ष जे बी मार्केट. मी आज महाड येथे पूर्ण महाराष्ट्राचे 36 जिल्ह्यांनी दौरा करत आहे. संविधान जागर यात्रा. आज संविधान भरपूर स्ट्रॉंग आहे आणि हे काँग्रेसवाले सांगतात एक कुठलं तरी पुस्तक घेतात आणि सांगतात की संविधान बदलणारे कुणाचा बापाचा वाद जरी आला तरी हे संविधान बदलू शकणार नाही. आज आम्ही थोडे तरुण या ठिकाणी जमलो आणि आज संविधानाचं महत्त्व लोकांना सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसने काय केलं होतं. संविधान कुणी बदलायचा प्रयत्न केला, कुणी हुकुमशाही आणली हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. मी काय जास्त बोलणार नाही. जय भीम, जय शिवराय, जय. धन्यवाद. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सेवालाल महाराज की. गुच्छकडे प्रवेश, गुच्छकडे गुच्छ. जय सेवालाल महाराज की. उभं राहू ताई,
भारतीय